अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। सर्व स्तुती अल्लाहसाठी आहे. दुरूद व सलाम असो अल्लाहचे अंतिम पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आपल्या 2 भागात आपण इमान, आचार, दया, न्याय आणि समाज सुधारणा याबद्दल जाणून घेतले. आज भाग 3 आपण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश समजून घेऊ जो इबादत, सब्र, तक्वा आणि आखिरातच्या तयारीशी संबंधित आहे. इबादतचा खरा अर्थ. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश असा आहे की इबादत फक्त नमाज, रोजा इतकीच मर्यादित नाही. इबादत म्हणजे अल्लाहची न्याय पाळणे, हरामपासून स्वतःला वाचणे, प्रत्येक काम अल्लाहसाठी करणे. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची नमाज इतकी विनम्र असायची की त्याच्या छातीतून रडण्याचा आवाज येत असे. हा संदेश आहे की अल्लाहशी नात मजबूत केल्याशिवाय माणूस सुधारू शकत नाही. सब्र आणि शुक्र. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फरमावले, दुःख सब्र संयम, सुखात शुक्र कृतज्ञता. आपले सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, मुमिनीचे प्रत्येक काम चांगलेच असते. आजचा माणूस लहान त्रासात ही तक्रार करतो, पण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा समावेश सांगतो. सब्र केल्यावर अल्लाहची मदत येते, शुक्र केल्यावर नेमत वाढते. तक्वा अल्लाहची भीती. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी हृदयाकडे इशारा करून सांगितले, तक्वा इथे आहे. तक्वा म्हणजे इतकात पाप न करणे, आपल्या अल्लाह पाहतो याची जाणीव ठेवणे, प्रत्येक निर्णयात हलाल आणि हराम पाहणे. हा संदेश आपल्या तरुणांसाठी फार महत्त्वाचा आहे. आखिरतची तयारी. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश फक्त दुनियेसाठी नव्हता तर आखिरतसाठी होता. आपले सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, अक्कलमंद तो आहे जो स्वतःचे हिशेब घेतो आणि मनासारखे तयारी करतो. हा संदेश आपल्याला सांगतो, ही दुनिया कायमची नाही. कबर, हिशेब आणि जन्नत जहन्नम सत्य आहे. आजचा अंमल उद्याचा निकाल ठरतो. नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमशी खरी मोहब्बत. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांशी प्रेम म्हणजे सुन्नतवर चालणे, त्यांच्या आदेशांना प्राधान्य देणे, आपल्या इच्छापेक्षा अल्लाह आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुढे ठेवणे. फक्त नात शरीफ वाचणे पुरेसे नाही, जोपर्यंत जीवन सुन्नतपर्यंत नसेल. अंतिम संदेश. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संपूर्ण संदेश हा आहे, अल्लाहशी नात जोडणे, स्वतःला सुधारणे, समाजाला सुधारण्याची कारण बना. जर उत्तमते हा संदेश स्वीकारला तर दिलांना सुकून मिळते, समाजात न्याय होईल आणि आखिरत यशस्वी होईल.